काल जो रात्री आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनला, तर त्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना एकूण 8 आरोपींचे नावं आहेत त्याच्यामध्ये FIRमध्ये दिलेली. त्याच्यातले 2 आरोपींना आपण आज ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यातले एक आरोपी त्यांना भुसावळ शहरातूनच ताब्यात घेतलं आणि एक आरोपी आहे ते त्यांना आपल्याला माहिती मिळाली होती की ते गुजरात इकडे जात आहेत आणि साक्रीच्या जवळ त्याचं लोकेशन असताना आपण ट्रेस केलेलं होतं आणि तिकडे साक्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना आम्ही माहिती दिली होती की साक्री इथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत. तर साक्री इकडं त्या टीमने त्यांना साक्री पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेलं आहे. आपली टीम आता तिकडनं त्यांना घेऊन येत आहे. सर, जे 2 आरोपींना अटक केलेलं आहे त्यांचं नाव काय आहे सर? फिर्यादीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक राजू सूर्यवंशी यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि विनोद चावरिया आहेत, त्यांना दोघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. सर, मारणारे किती लोक होते काय? आता प्रथमदर्शनी FIRमध्ये त्यांनी 8 लोकांची नावं दिलेली आहेत आणि इतर 2 ते 3 असं दिलेलं आहे. परंतु आपण खात्री करत आहोत CCTV फुटेज आणि किंवा इतर तांत्रिक विश्लेषण करून आपण त्याच्यात चेक करत आहोत की प्रत्यक्षात किती आरोपी आहेत, किती जणांचा सहभाग आहे, कुणाचं त्याच्यामध्ये कटामध्ये सहभागी आहे का किंवा पूर्वतयारीमध्ये दुसरे कोणी आरोपी आहेत का अजून, याच्याबद्दल पण आपण तपास करत आहोत. घटनास्थळी CCTVचे फुटेज वगैरे भेटले का काय? हां, घटनास्थळाचे ते आता तपासाचे डिटेल्स आहेत, त्यामुळं जास्त तपशिलामध्ये सांगता येणार नाही, पण काही बाबी आम्हाला मिळालेल्या आहेत पुराव्याच्या दृष्टीने.